आता बातमी आहे आणखी एका मोठ्या आरोपाची। नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या कामांवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर आणि कुंभमेळा मंत्र्यांवर हल्लाबोल केलाय। नवे पालकमंत्री नाशिकचे मुख्यमंत्री असल्यासारखं वागतायत, त्यांनी अनेक बंगले घेतले तशी माहिती आहे, अशी टीका आणि आरोप चव्हाणांनी केलाय। कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटींचं बजेट आहे, मात्र त्याचा काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। मग कशा प्रकारे टेंडर काढली, कुठल्या कंपनीला मोठं कॉन्ट्रॅक्ट दिले, कुणाला सब कॉन्ट्रॅक्ट दिले, आणि कोण म्हणतं की हे केंद्र सरकार करते, अमित शहा करतायत, कोण म्हणतं माझा काही संबंध नाही। नवीन ऑथॉरिटी नाशिक रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी केलेली आहे, ती अर्बन डेव्हलपमेंट मंत्र्यांच्या खाली असते, पण इथे एकनाथ शिंदेचा मला काहीच रोल दिसत नाही। इथे नवीन पालकमंत्री तुमचे नेमले त्यांनी म्हणजे ते आता नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वागतायत। काही बरेच बंगले वगैरे घेतले त्यांनी, काही काही केले। गेल्या वर्षी मला वाटतं काहीतरी 3-3.5 हजार कोटीचा खर्च झाला होता, आता 35,000 कोटीचं बजेट काढलेलं आहे, आणि कुठलंही सरकारी बजेट जे असतं ते 1.5 वाढतं संपेतोपर्यंत। म्हणजे ह्या ज्या सुविधा आहेत, आणि या सुविधामध्ये कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रकल्प अहवाल नाहीये, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस नाहीये। 6 कोटी खरंच आले तर एवढा लोड सिव्हिक अम्युनिटीजवर तो झेपेल का, त्याचा कोणी विचार केलेला दिसत नाही। एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट केलेलं नाही, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट केलेलं नाही, आणि हा विषय फक्त मला वाटतं पैसे खाण्याचा विषय आहे, टेंडर काढण्याचा विषय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।